तर मित्रांनो ही देवी जी आहे श्री भगवती माऊली प्रसन्न ती म्हणजे कशासाठी प्रसिद्ध आहे आणि कशी ते म्हणजे मंदिर बनवलं गेलं काय माहिती आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगते. पहिले घोटी आणि काढी 304 आणि ह्या जी मर्यादा आहे ना ह्या मर्यादेसारखी आधी पहिली कुठे जगात जरी गेला असला तर ती ही ह्या मर्यादेसारखी मर्यादा तुम्हाला भेटणारच नाहीच आहे. याचं कारण कसं आहे की ही एकपरी मर्यादा आहे 85ची आणि हे बाकीचे आहेत 72 खेडे म्हणजे तुळजामाता ही 72 खेड्याची मालकी आहे. तिच्या ताब्यातले जे 12 खेडे हा 72 हे कसे खेडे की 12 गावाचं एक खेडो म्हणजे तिच्या ताब्यात 72 खेडे आणि 72 खेड्याची ती तुळजामाता आणि ही वैयक्तिक स्वतंत्र मर्यादा एका कोणती हे नाही लागत ही कोणची अगेन्स्ट नाही. काय कामाला करूची असली तर स्वतः करणार आपलं काम स्वतंत्र मर्यादेकडे बसत असतात मागा असतात काय असतात तर माझा काम मान मीच करायचा म्हणजे स्वतंत्र स्वतःच हा आणि ही उगम होईते काय शेवर राहते वर मंदिर आहे त्याला वरती एका इथे जवळजवळ 100 पावडे बांधले आहेत आता वर जाऊन तिथे ती उगम झालेली आहे. तिथे तिचं पाषाण आहे आता असं गोल असं ब्राह्मणासारखे आपला आकारी ब्राह्मण आहे ना तसंच आहे. आणि तिथे 3 खडपा होती त्या 3 खडपामध्ये 2 खडपा त्यांनी ती जाऊन जागृत बघितल्यानंतर नाही मिळाली म्हणून परत 3ऱ्या खडपात त्यांनी हिने जागृती केल्या की मी इथे आहे माका तू घेऊन जा म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं की जो कोण मर्याद बसवणार घाडीला त्यांनी काय केलं की 12 घेऊन गेलो आणि 12 घेऊन गेलो तिका बोललो तुम्ही जाईत असतात तुमचं खाली ह्या करण्यासाठी स्थापन करण्यासाठी तर तुम्ही घेऊन चला 12 कोणीची तर 12 घेऊन चला म्हटल्यानंतर 12 काय ती कोणाक येऊक नाही कोणाकच नाही टाळून बघले तर कोणाक नाही. मग ते का सांगले बाबा तुझं असं तर तू आपली घेणी वाटून आम्ही तुझ्याबरोबर येतो तू चल्ली स्थापन कर. तेव्हा त्याने आपल्या हातात घेतल्याने तिला घेऊन गेलेली आहे स्थापन केल्या. हे तिची कहाणी आहे. दुसरी कहाणी कशी या पाहुण्यापूर्वी गावात म्हणजे पूर्वी तुका माहित असतं म्हण आधी चिंदरगाव म्हणजे एरंडबळी वशाड गावात एरंडबळी म्हणजे मोठमोठे एरंड होते असे इथे गावात आणि ही दिंडी हिच्या पाठीमागे दिंडे होते तर एरंडबळी म्हणून गावात नाव चिंदरगाव म्हणजे एरंडाचंच गाव असं होतं. वशाड गावात एरंडबळी असं त्याचं नाव आणि हो गाव वशाड गाव नांदवलं कोणी पाहुणेपूर्वी. आता पाहुणीपूर्वी म्हटलं असतं पाहुणी जी आहे ना ही तिच्याकडे येईल पूर्वेकडे चैदा पाषाणा नसते ती 6 पाषाणा असते ती पूर्वी म्हणजे पूर्ववासाची पूर्वी तिचं चौथून तिकडे खाली अपरजवळ आहे तू नागोजवाडीचा तसं ती पाहुण्याकडे ही पाहुणी पूर्वेकडे राहली पूर्वेकडे राहल्याच्यानंतर ती पूर्वी काय म्हणतात आता बाबा तुमचा आमचा पाहुणे झालो तू काय असत तर तुका आम्ही घातला आता तू आपल्या घरात जा तुझ्या. तर ती काय म्हणली मी घरात जाऊन गेले नाही मी तुझ्या जागेवर बसा गेलेले आहे आता म्हणली मी करू काय. मग ती जागा त्या पूर्वेन टीका दिल्या आणि आपण 1 फूट मागे ठेवली घेण्या काय आता मागे आहे बघा 1 फूट पाहुण्याकडे ती पूर्वी मागे ठेवली तिका जागा दिल्या आणि तिका असं सांगलं की माझं वस 2 एक चालतो आणि 1 पुरक हे 2 वस कौल प्रसादात बसले तर त्यांचा कौल प्रसाद कोणी अडवायचा नाही म्हणजे माझं वस जरी बसलं तरी त्यांनी वसांग ते अडवायचं नाही आणि मी बसले तर त्या वसाक अडवायचं नाही असं तिने सांगल्या कोणा पाहुणे. आणि दुसरी गोष्ट अशी की मी ज्यावेळेला कौल लावल्याच्या नंतर कोणाचं असो बाहेर किंवा कोणचं असो मी कौल लावल्याच्या नंतर माझा वचन झाला किंवा मी हुकूम दिलंय परमिशन दिलंय तर तो कौल द्यायचा नाही तर नाही असा त्या पूर्वेकडे म्हणजे पूर्वेन टीकाचंही बंधन घालून ठेवलेला असा अशी. आणि ती चिंदरगाव मर्याद वसली कशी तर ज्या वेळा हे 84 खरेदी म्हणजे 84 आपल्या ताब्यात घेतल्याने कोणी मामा भाच्या ताब्यात घेतल्याने मामा भाच्यांनी ते इले भरतेश्वराकडे मसुरे भरतेश्वर त्यांचा जरा ताकदीच्या बाहेर गेलो भारी फडाक लावले तरी पण त्यांनी त्या आवरल्याने आणि थैसून जे बाहेर निघाले ते त्या झोपडीकडे गेले. तिच्या झोपडी होती जाईल झोपडेकडे गेले आणि तिका सांगत तिका पूर्वी काय सांगतात की आमका आता हय रवाचा आता पुढे जाऊ गावाचा नाही जवळ आमका झेपाचा नाही काढूक झालो आम्ही जाऊ शकत नाही पुढे. बोललो आमका काय असं भाजी भाकरी घाल आम्ही खातो काय असं घाल तोपर्यंत आम्ही बाहेर बसतो.
हरकत नाही बोललो, माझ्याकडे काय असत तर मी घालीन, कारण मी पाणी सुद्धा कसा दिवसभर मी का हानीत नाही, जायत नाही. संध्या माका व्हायचं सकाळी मी का हाणते, ती सालीची मडकी असायची काय ती, ते दिवसभरात माका लागणार मी घेऊन येते, परत काय तेवढे जाय. तर किती म्हणून तिने विचारलं, तर मला डुकर येतो, आणि डुकर ह्या झोपडीच्या भोवतानी फिरतलो, 5 फेरी मारतो, आरोळ झोपून वाटला, असं तिने सांगल्या. सांगितल्यानंतर तो मामा निवाचा बोललो, हरकत नाही, तो येऊन दे ना, आम्ही काय असत बघतो, तो येऊन देत ना, तो आम्ही तू आपलं काय असं तर करतो, आम्ही तो येईल तर बघतो व्हायला. आणि झाला त्याप्रमाणे आपलं तो 6 वाजता किरणार, जसा किरण मावळत जातो तसं तो किरणावर इलो, रोजच्या प्रमाणे इलो, आरोळी वगैरे ठोकल्या, आणि आता वाटेक लागणार म्हणून लागलो वाटेक लागल्यानंतर मामा काय म्हणता भाच्या, अरे म्हणून बघतोच त्या तो कान पकड. तर बाचं म्हणून माका तेवढी विद्या नाही माझ्याकडे, कारण तू बाबा वाचा म्हणून माझ्याकडे बाबून वाचा नाही, माका तू दिलंच नाही, तेव्हा माका काही कान पकडू जमणार नाही, मी भालो मारीन फारत, पण तू कान पकड. तेव्हा तो मामा सांगितलो, उठलो, किली मोठी होतो, तो उठलो आणि त्याने कान पकडले, आणि त्या बाच्याने तो बाळा. अशी ती घटना म्हणजे मर्यादित वसली अशी आहे.